त्याला दिसलीच. ही आहे आपली आवडती वस्तू. आता कधीतरी याचा ब्लॉग येणार. टेस्ट आहे अरे गोड मध्ये क्वालिटीचा आहे क्वालिटी आहे ते दूध देत नाही मस्त भारी वाटते ना. मला टाक बिस्किट तिथं पुढं सोड. आता का लेट आला सोड, काय अडचण नाही. सकाळी बेकार वाटते काही बघितलं असं दुधाची पिशव्या आम्ही आहे 2 बिस्किट 2 पुढे घातलो की निवांत. आणि उद्या 203 नंबरला नदीवरला एक भाग पहा. खुश रहा. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचा पुढला भाग मी आणलेला आहे. 203 नंबरचा भाग. 202 नंबरचा भाग तुम्ही पाहिलं की मयुरेश गावाला चाललाय, पण तो जाणार आहे संध्याकाळी 10 वाजता. आणि आत्ताशी कुठे 5 वाजले जेव्हा पाऊस चालू झाला. आता मधल्या काळात एक भाग घडलेला आहे. आता याच्यानंतर मयुरेशचे भाग डायरेक्ट एप्रिल 2026 ला, कारण तो मुंबईला निघून गेलाय. आता तो उन्हाळ्यात सुट्टी जेव्हा येईल तेव्हा. तोपर्यंत नदीवरले भरपूर भाग माझे येत असतात, ते पाहत चला. याच्यानंतर नदीवरला एक भाग आहे आणि त्याच्यानंतर बेळगावला गेलेला एक भाग आहे, तो थोडा इमोशनल आहे. डिग्रजचे भाग असेच पाहत चला आणि आवडल्यास मित्रांशी नक्की शेअर करत चला. खुश रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद. सोहमला पटवून दिल्यावर आम्ही पुढे आल्यावर एका डोंगराला कसा ढगांची रेष उठल्या बघा, आणि पाऊस देखील चालू आहे. कशा काय दिसाले म्हणला कशा डिलिव्हरी झाले पैकी माते दिसायला लागले. पाऊस लागायला लागलाय इथे डोक्याला बांधले आणि ब्लॉगर बघा काय म्हणतो. अशा पावसातच माझी नजर एका बाजूच्या झाडीत गेली आणि बाद जैसी नजरने आवडती वस्तू त्याला दिसलीच. ही आहे आपली आवडती वस्तू. आता कधीतरी याचा ब्लॉग येणार. 4-5 मिनिटं मयुरेश नुसता घोटमा आलाय, जाऊ का नको जाऊ का नको. जरा पुढे जा की. तुम्ही जातात मी जाऊ का? चिलाट आहे, माशी नाही. ए डिवचू नको हळू. काय दिसणार नाही. हे काठी तयार तोंडात नको लागलं दिसत नाही, ते दिसत नाही. बघ तोंडात घातलं गोड लागलं तर कळेल तुला. हा हाय 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 गोड लागले लय भारी. अरे टेस्ट आहे करे याला. टेस्ट आहे अरे गोड मध्ये क्वालिटीचा आहे क्वालिटी आहे. काम आहे एक चमच्यावर टेस्टला काढा जरा. टेस्टला देतात का विचार त्यांना जरा. मध्ये माशाला रिक्वेस्ट करतो की होय जरा जरा चव घेतो म्हणा जरा. आणि रिक्वेस्ट जबरदस्त रिक्वेस्ट करा माझ्या. अहो बरं ठीक आहे चला. काय काय कुठं काय हातर नाही, साहित्य नाही. सावा बिवा कसा नको. त्याला काढायला काही अडचण नव्हती, पण कसल्याही प्रकारचं साहित्य नव्हतं. आणि जरा पुढं कुत्रं एक अचानक रस्त्यावर आलं. काय कुत्रा कोल्हा आहे. क्रॉसिंग आवडतं. मधनच निघाला तो व्हिडिओ. पुण्यामध्ये आल्या माहिती का कोल्ह्यान लांडग्याचं कुत्र्याचं संकर तसली दिसायला लागली. हा आयला बघितलं एकदम भ्याव. आपण जेवताना एकदा शेतातच झालतो नाही. पावसामुळे रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर जाऊन चिखल झालाय. आता मयुरेशला मी गोट्यात घेऊन आलो आणि त्याला आमचं म्हशीचं रेडं खूप आवडलं. रेडा आहे मित्रांनो तो. आता रेड्याचं नशीब हे शेवटी कापायला जात असतं. कापायला वास बी येत नाही. हे आमच्या आईने स्वच्छले ठेवलेला. आमच्या आई दूध पाजते याला बाटलीनं, कारण हे म्हशीला माया कमी आहे रे, दूध देत नाही ती मस्त. भारी वाटते ना. इथं केस आहेत पण केस बारीक आहेत त्यामुळे असं वाटतं की आहे, पण केस आहे तिथे. चल जाय मध्ये पाऊस आला. म्हशीला मित्रांनो रेडी म्हणजे फिमेल झाली तरच ते ठेवतात, कारण की ती दूध देते. पण जर रेडा झाला तर त्याला कापायल्याशिवाय पर्याय नसतोय. आता पुढे जाताना आम्हाला 2-4 मुलं दिसली जे हातामधून ऊस घेऊन चाललेत. आता ते खायला चाललेत का रस काढायला का बिझनेस. त्यांच्या डोक्यात बिझनेस एक रसाचा आलाय. त्याची आयडिया ऐकूया. किती रुपये द्यायचं? किती रुपयाला? 10 रुपयाला एक ग्लास. कुठे घेऊन चाललाय ऊस मग? समोरच्या बाजूला चिकणार आहे. इकनरा ये रस रस इकनरा कसं देणार ग्लास? 10 रुपयाला एक ग्लास हाफ आणि 20 रुपयाला फुल. कुठला बाजार? सोमवारचा. हा. मग आज कुठला वार आहे? आज गुरुवार आहे, शुक्रवार आहे आज. शनिवार रविवार सोमवार पण त्याचा उसाला रस सगळा जाईल की निघून. आता काढून ठेव फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये राहते का पण? नाही नाही आम्ही नंतर ऊस घेणार आहे. रस घेतो. सोमवारच्या बाजारात बसणार तुम्ही? सोमवारच्या बाजारात बसणार ना? तुमचा ब्लॉग करतो मी सोमवारच्या बाजारात. चालते ओके. सोमवार हा आपल्या गावचा आठवडी बाजाराचा वार आहे. आणि आता मोठा भाग आणि मेन भाग जाताना आम्हाला शेवटच्या टायमाला रस्त्यावर 6 कुत्र्याची पिढी दिसली. आता काहीतरी यांसाठी करावं लागते राव. कापा लागल्या थंडी लागल्या. कुठे थंडी लागल्या कापायला. काय करा मला तीच दोन आली होती का? चादर वगैरे काय तर राहण्या काय नदीला काय असं काय तर एका ठिकाणी राहत नाही रे.
तरी पण हो एक सलग उभं काय तर पेटूया काय जरा गरम लागते आता पावसात काय पेटणार अरे पेटते इथे सगळं पेटते तुम्हाला सांगतो ले का पाहिजे बघा बघा ते त्यासाठीच थांबल्या आपण काय तर करावं म्हणून थांबल्यात त्यांनी हो ते बी आलो काय करावं करूया हो काय करूया चला काय तर पुण्याच काम करूया म्हणून चला काय नाही गरम काय एक काडीच फुटी घ्या 10 वाली आणि काय तर असं आणायला पाहिजे पेटवण्यासारखं बरे हात लावू नको नक लावले ये इकडे काय माहिती आई बी कुठे गेले असेल त्याला आपण काय तर करूया सोड ये काय तर करूया चला हो ना 1 2 3 4 5 6 6 आहेत बघा. आम्ही पेट्रोल टाकाय गेलतो आमच्या गावातून दूर आणि या पेट्रोल पंपाच्या कामगारला आम्ही विचारलं 6 पिल्ली होती त्यातली 2 पाहिजे तर आणले नाही इथं कुपर राहिले असते कोण होय म्हणणार आहे शक्यतो नाहीच म्हणलं त्यांनी आणि पुन्हा आम्ही तिथे झालो. रस्ता गरम असते रस्ता गरम असल्यावर तू रस्त्यावर गेला बघा राव पुढे गेलो पुढे गेले तू किती बी सोड रोडला देणार लक्षात ठेव रोड गरम असतोय बिस्किट टाकावं आण काय करायचं दूध घ्यायचं 10 वालं दूध नको बिस्किट टाकायला आण बिस्किट खात नाही बिस्किट खाते तुम्ही बिस्किट खात्यात काय दूध होतं खाता तो केवढी बारके आहेत दुधाला तुला वाटी बिटी कटणार शाने आता घरा गावावर झालं पाहिजे मग काय तर करायचं बिस्किट आणा तिथून पुढे किलोमीटर अंतरावर आम्ही गावात आलो आणि 5 रुपयाचा पुडा लई छोटा वाटला. मग काय राहून दे म्हटलं 2 मोठे धादाचे पुढे घेतले. ह्याच्यात कोण ना कोणता रात्री मरते की नाही गाडी खाली काय 100% गाडी रात्री फास्ट असते नाही कोण ठेवत नाहीत कुत्रा शाने माणसाला पाळून झालं शाने आई वडिलांना सांभाळ कुत्रा सांभाळ देऊ लागा 6 कुठे कुठे गेले किती या इथं आत कुठं तर असेल 6 आत गेला असेल 5 आहेत ना हे. मैऱ्या पडशील गाडी खाली शाने म्हणलं दूध पाहिजे हो हे दूध आणा काय दूध काय दूध आणा परत मागं जायला पाहिजे मग मागच जायचं एवढ्या बारक्या पिल्लांना त्याची आई लागते रे आई कुठे गेला काय माहित पाप वाटायला पण आता मला करायचं काय लागा मला बी वाटतं मस्त पापाला पण त्याला काय ऑप्शन आहे का हा येला का आमच्या घराला 2 मांजरं आहेत त्याला का एक आजारी पडले तर मला टेन्शन आले रेबीज बिबीज असेल म्हणून त्याला नक लागलाय मला मला काय सांगतो ब्लॉगवर दूध ते रेबीजमुळे ते भ्याच वाट लागले मला कुठल्याही कुत्र्याला हात लावायला नको वाट लागले हो चला दूध आणा जाताना असं दिसलं की बिस्किट लई चावीने खायला त्याने. मग आम्ही पुन्हा थांबलो बिस्किट देत त्यांना. लेट लागली बाबा लेट आली बघ लेट आली ते बरं झालं बघ लोकांना कुत्री दिसतात काय अडचण नाही सोड ती आहे तुम्हाला पाय तेवढं टाकले मला टाक बिस्किट तिथं पुढं सोड आता का लेट आला सोड काय अडचण नाही अरे अजून एक पुढं घे ब्लॉगर काय ना शेल्टर बनवतोय काय शेल्टर कसलं बनतो आता कुठं त्यांच्या अड्ड्यावर कुठं आज चाललाय उसात मग त्यांना तिथंच सोडून टाक मग बिस्किट टाकून मग बाहेर यायला नको हो आलं बघ वासावाला बघ ते बाहेर आले कडला जाऊ नको उसात बिबटे बिबटे येईल कुत्र्या वासावर बिबटे बी आहेत बाबा सोडल्यात का काय राहिले आल्यात काय कळ ना तो सोडली असणार आहे तू सोडली नाही ते आई तिथं गेली आई सोडली असणार आहे कारण कुत्री मी सकाळी बघते ना इथंच आहे किल्ले रस्ते सकाळपासून एवढी आहे तेवढीच आहे एवढी आहे तेवढी तिच्या आई असतं मग सकाळी कोणतं सोडून गेला असणार आहे ना सोडून गेला ज्या असं करा नको जरा मोठी करून सोडली असते खाते खात्या हा लय बारकी झाली लय बारतो काय करणार आहे खायला काय ह्या रोडला तरी गर्दी म्हणजे गर्दी आणि ह्या रोडला सोडणं म्हणजे कसं आहे लय अवघड जरा थोडं गर्दी आहे सोडा पण कमी आहे तरी मेन रोडपेक्षा तरी मला सकाळी बेकार वाटते हो काही बघितलं असं दुधाई पिशव्यात पाच आणि आई 2 बिस्किट 2 पुढे घातलं की निवांत आणि आता ढकलूच तर बाबा झालं बाबा सोडणाऱ्याला किती पाप लागेल मग अरे ते त्याचं तर आता काय होतं त्याची फिल्डिंग बसली काय काय त्यानं याला सोडलाय की नाही इथं येऊन त्याची फिल्डिंग पहिलाच बसल्या इथं नवीन सोडला म्हणजे फिल्डिंग बसल्या जरी पण सोडली पाप लागणार काय बसणं एखादं दूर गेलं ती आईला बी कसं वाटणार ते पिल्ले उपाशी मारणार उपास म्हणत असं त्याला गेलं तिथे काढ निम्म खाल्ल्या तिथं 2 खाल्ल्यात तर ब्लॉगर जळ काय करायचं जळ काय करायचं ऊस मी गया अभी नशीब त्या आता तेच संपवल्या तासभर लावतात तिने आता हळूहळू खाते तो खाता माहित असतं अजून 2-4 आणले असते ना हा काय माहिती काय माहितीच नाही त्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त दूध आणलं की नाही दूध त्यांनी चवून पितात दूध त्यांना दुधावर तुटून पडतात तुम्हाला काय सांगालोय दूध लय आवडते
सहा आहेत का बघा? पाच हा 6 आहेत, बरोबर 6 आहेत. बरोबर 6 आहेत बघा की. इकडे 3 त्या हा 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 3 6 जोय आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं आपण केलं. आपलं जमीन तेवढंच करणार काय करणार. एकदा सांगलीत दुकानात गेलो असता एक क्यूट मुलगी दिसली आणि तिचे इतके कान खेचले ना मी की तिला माहित नाही माझा कॅमेरा चालू आहे आणि तिने किती भारी एटकन दाखवले मला, चिडवाले मला मागून ती. मयुरेश गेला मुंबईला. आता एप्रिल नंतर त्याचे भाग येतील आणि हा बेळगावला जातानाचा माझा एक भाग आहे, खूपच इमोशनल भाग आहे मित्रांनो. पण 4 नंबरला येणार आहे आणि उद्या नदीवरला एक भाग पहा. खुश रहा. धन्यवाद.